गमिटं घेतलेलं आहे मी आणि आता आपण चाललेलो आहोत. आमचे कारभारी हळकुंड खणतात, तीच आपण गोळा करून साफ करणार आहोत. रताळा पण निघतात काय? बारकाली होती पण नका काढू, मोठाली होत्या. किती बारकाली आहेत अजून, मोठाली होत्या ना. हळकुंडाचाच काढा, हळकुंडाच्या पलीकडे आहे ना. चांगली निघतात ना हळकुंड, चांगली आहे राव. माती पण नाही त्याला एवढी, म्हणजे मापात आहेत अशी, लय नाही हे झालेली, माखलेली, धुवायला सोपी जाते. नका इकडे थोडी कमी झाडं होती पण भरपूर निघली. इकडं पण टाकलीत काही अजून. आता ही अशी लहान लहान पुन्हा इथं लावून द्यायची. पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याला हळदच म्हणते, हळद तयार होईल. इथं आपण अननसाची झाडं लावलेली होती, ती तुडवून गेली नाही, पण आहेत अजून, तुडवण्यात येतात. निघत्यान काय? किती निघले ते इथून काय रताळे इथून. मुंग्या नाही ना? नाही मुंग्या नाही. बघू काढा मग, असली मोठाली तर. एकदा हे सगळं साफ केलं ना मग पुन्हा लावून देता येते, आहे का नाही? पुन्हा लावून द्यायची, रताळा पण पाट करून लावून द्यायची. इकडे बघा की. बोलत नाही का तुम्ही? काय बोलायचं आता, का बरं? काम चालू आहे, पुरी कामटी आहे. अयो मेरे कामटे का तेवढे हळकुंड मग दोन काढा, कामाची माणूस आहे. डबल कोण फुटलाय का इथं? फुटायला लागलं इकडं, मोठ्याला गड्डे निघते, कारण की इकडं पाणी येत होतं ना. आता हे पाठीमागचं मोठाली ही झाड, मोठाली ही झाड किती होती, आणि हे कसं वर होतं ना, याला फक्त पाऊस काळात पाणी भेटलेले पाठीमागच्या याला. तसं याला आहे ना इकडून पाणी येत होतं, त्याच्यामुळे आता ह्योच केवढा मोठा गड्डा आहे. पहिलाच गड्डा आहे आता हे मोठा, अजून सुरुवात व्हायची. तसं पक्क झालंय नाही, लय पक्क झालंय. ही आधी लावलेलं होतं ना, नाही तर गड्ड्याची गड्डे काढले होते हळद आपण, तिथं पाहिले तुम्ही. आणि आता ही आपण अशी साफ करून घेणार आहोत. ही साफ केलेली आहे, मला दाखवत. आणि ही एवढी सगळी साफ करून घेणार आहे. ही यातली अर्धीच आहे आणि ही आता सगळी स्वच्छ करून शिजायला घालणार आहे मी चुलीवरती. आणि शिजल्यानंतर उद्या त्याची आपण हळद शिजवून किसून वाळायला घालणार आहोत. तर दाखवेनच मी तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. तर पाय एवढी अशी मोठे मोठे गड्डे निघलेले आहेत त्याचे. आता हे तोडून घेतलेले आहेत, पूर्ण असे साफ करून. आता हे साफ करायचे बाकी आहेत अजून. हे चांगले चोळून असे साफ झाले पाहिजे. 2-3 पाण्याने धुवायचे अजून. मला दाखव, स्वच्छ करायचे चांगले धुवून आणि शिजायला घालायचे. तर चला मी साफ करून घेते आणि दाखवते तुम्हाला उद्या कशी आपण हळद तयार करतो. हे पहा मंडळी, आपण तर पहा मैत्रिणींना, आपण इथं हळद किसून वाळायला घातलेली आहे. काय करायचं मला सांगा आता.
वरती वाळा घालायची. काय तर चला मैत्रिणींनो, आपल्याला ही राहिलेली हळद किसून घ्यायची आहे. काल तुम्हाला दाखवली होती, काल काही किसली आणि आज राहिलेली 1 गमिलेभर हळद एवढी ही अशी आपल्याला किसून घ्यायची आहे. कालची थोडी कमी होती, आज थोडी जास्त आहे. तर आपण किसून घेऊ ती आणि टाकू वाळायला. चला, बाय बाय. एवढी कंप्लीट 1 गच गमिलं भरून हळद आहे. काल थोडीशी कमी होती, आज जास्त आहे. आज हा बुंद्याचा भाग आहे ना सगळ्या हळदीचा. कालच्या पण आणि आजच्या पण ते बुंदे पाठीमागे ठेवले होते, मग ते काल साफ करून घेतलेले. असे पूर्ण त्याचा वरचा भाग आहे साळून काढलेला आहे आणि आतमधलाच आहे. नमस्कार मंडळी, आमचं आता इथं आईस्क्रीमची पार्टी चालू आहे आणि हे पहा हळद किसायची राहिलेली थोडीशी आणि मधीच हे गॅसची टाकी भरून आणायला गेलं ते. मग जमतंय का तुला?